मंडळीत येऊन वचनाची सेवा करण्याची आम्हाला परवानगी दिली। यासाठी मी पास्टर विश्वास गडाख आणि त्यांच्या फॅमिलीचे मनापासून आभार मानतो। मनापासून त्यांच्यासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो। सुंदरची उपासना या ठिकाणी आपण केलेली आहे। त्याचबरोबर आपण साक्ष पण ऐकले आहेत आणि या सर्व गोष्टीचं श्रेय आणि गौरव केवळ प्रभूचा आहे आणि प्रभूच या सर्व गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी पात्र आणि योग्य आहे। तर आज या ठिकाणी काही वेळ आपण प्रभूचं वचन शास्त्रामधून ऐकणार आहोत आणि ते शास्त्रवचन फार महत्त्वाचं असं आपल्यासाठी आजच्या दिवशी आहे आणि म्हणून आपण काही वेळ प्रभूच्या वचनामध्ये या वेळेला घालवणार आहोत आणि म्हणून कृपा करून आपले जे पवित्र शास्त्र आहेत ते यावेळेला आपण उघडणार आहोत आणि शास्त्रामधून आपण एक शास्त्रभाग काढणार आहोत आणि तो शास्त्रभाग आहे यहेजकेलचा 38 अध्याय। मी यापूर्वी पण याच्यावरती उपदेश केलेला आहे, परंतु तुमच्यामध्ये मी हा उपदेश केलेला नाही, मला काही आठवत नाही। परंतु या वेळेला आपण यहेजकेलचा ग्रंथ याचा 38 अध्यायामध्ये काही वचन वाचून त्यावर आज आपण थोडंसं चिंतन आणि मनन करणार आहोत। कारण आपल्याला सर्वांना माहित आहे की आपण या पृथ्वीवर शेवटल्या दिवसामध्ये जीवन जगत आहोत। हालेलुया, हालेलुया। प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला 2 आणि 3 अध्यायामध्ये 7 मंडळांचा उल्लेख वाचायला मिळतो आणि त्या 7 मंडळांपैकी सर्वात शेवटच्या मंडळीचं नाव आहे लावदिकिया आणि लावदिकिया ही मंडळी या पृथ्वीवरली शेवटची मंडळी आहे आणि जे तज्ञ लोक आहेत, शास्त्राचा अभ्यास करणारे, ते असं म्हणतात की लावदिकिया मंडळीच्या युगाला सुरुवात ही 1900 या शतकापासून झालेली आहे। आता आपण 2024 मध्ये आहोत, म्हणजे लावदिकिया मंडळीच्या युगाला सुरुवात होऊन 124 वर्ष आता होत येत आहेत आणि ही शेवटची मंडळी आहे आणि आपण या पृथ्वीवरली शेवटची मंडळी आहोत। हालेलुया। आणि म्हणून आपल्याला देवाच्या पवित्र वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि या युगाची समाप्ती होईल याविषयीचे अनेक गंभीर असे इशारे आणि चेतावणी देण्यात आलेली आहे आणि त्या चेतावणीचा आणि इशाऱ्याचा एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे ज्या लोकांनी आपलं जीवन ख्रिस्ताला दिलेलं आहे त्या लोकांनी ख्रिस्ताला भेटण्यासाठी आपली तयारी केली पाहिजे आणि जे लोक ख्रिस्ताला आपलं जीवन ज्यांनी दिलेलं नाही अशा लोकांना पण संधी आहे की त्यांनी आपलं जीवन ख्रिस्ताला द्यावं। म्हणजे ख्रिस्त जेव्हा मंडळीला घ्यायला येईल तेव्हा तेही लोक प्रभूला भेटण्यासाठी मेघारूढ असे घेतले जातील आणि म्हणून शास्त्रामध्ये तर आम्हाला अनेक वचनामध्ये हे इशारे देण्यात आले आहेत की आम्ही जागृत राहावं। परंतु या पृथ्वीवर ज्या घडामोडी आज घडत आहेत त्या घडामोडीकडे जर आम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर ती प्रत्येक घडामोड आम्हाला एक इशारा देत आहे की येशूचं येणं आणि युगाची समाप्ती जवळ आलेली आहे। प्रेज द लॉर्ड। मग ते जगामध्ये 2 देशांमधलं युद्ध असू शकतं किंवा वेगवेगळे प्रकारचे आजार, जसं की काही वर्षापूर्वी कोरोना नावाची महामारी या जगात येऊन गेली। कोरोना नावाची महामारी असो किंवा मग युद्ध असो किंवा मग
दुष्काळजन्य परिस्थिती असो किंवा जगात जे काही अशांतीचं वातावरण आहे हे तर फार पुढं आहे, परंतु आज तुम्ही कोणत्याही गावामध्ये, कोणत्याही शहरामध्ये किंवा कुठेही रस्त्याने प्रवास करत असाल तर एक गोष्ट आमचं लक्ष ती खेचून घेते आणि ती गोष्ट म्हणजे आज जिकडे पाहावं तिकडे घरच घर बांधले जात आहेत. कुठेही पहा तुम्ही, आताही आम्ही आलो तर पुष्कळ नवीन घर उभारलेली आम्हाला दिसली. काही घरांचं काम, बांधकाम सुरू आहे. ह्या सर्व गोष्टी आम्हाला काय संदेश देतात बघा. येशू ख्रिस्ताने लूक 17व्या अध्यायात असं म्हटलं की नोहाच्या दिवसामध्ये जे होतं ते मनुष्याच्या पुत्राच्याही दिवसात होईल. काय होतं नोहाच्या दिवसात आणि लोटाच्या दिवसामध्ये ख्रिस्ताने उल्लेख केला. तेव्हा लोक खात पीत होते, लग्न करीत होते, लग्न करून देत होते, घरे बांधित होते, लागवड करीत होते. तर घरे बांधित होते कोणाच्या दिवसामध्ये? प्रभू येशू ख्रिस्ताने उल्लेख केला. ख्रिस्त काय शिकवत आहे की त्याला येण्या अगोदर जगामध्ये नोहाच्या दिवसामध्ये जी अवस्था होती या जगाची, लोटाच्या दिवसामध्ये जशी अवस्था होती या जगाची तशीच अवस्था ख्रिस्ताला येण्या अगोदर या जगाची असेल. हालेलुया. म्हणून आम्ही जर नवीन घर बांधत असताना तेही मोठ्या प्रमाणामध्ये, तर या घटनेवरून आम्हाला काय इशारा मिळत आहे? आमच्या प्रभूचं येणं हे फार जवळ आलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून मंडळीने कसंही करून ख्रिस्ताला भेटण्यासाठी स्वतःची तयारी केली पाहिजे. आणि त्या तयारीकडे मंडळीने जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण अंधकाराची शक्ती या कामामध्ये पूर्ण ताकदीने लागलेली आहे की कसंही करून ख्रिस्ताच्या आगमनाकडे मंडळीचं लागलेलं लक्ष हटवून या जगात ते कसे सुखी होतील, या जगातल्या गोष्टीने त्यांचं जीवन अधिक कसं सुख समाधानाचं बनेल, या मागे अंधकाराच्या शक्ती लागलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही या गोष्टी ओळखल्या पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि ख्रिस्ताला भेटण्यासाठी आम्ही आमची तयारी करण्याकडे आमचं लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया. तर आपण यहेजकेलाच ग्रंथ 38 अध्याय ह्या वेळेला काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी तुमच्यापैकी कोणीतरी वरती मथाळ्यात जे वाक्य लिहिलेलं आहे ते कृपा करून ह्या वेळेला तुम्ही वाचावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. गोग बाबत भविष्य. ओके. प्रभूची स्तुती असो. ह्या ठिकाणी आम्हाला यहेजकेलच्या 38 अध्यायामध्ये भविष्य वाचायला मिळत आहे. आणि ते भविष्य कोणाविषयी आहे? काय नाव आहे त्या ठिकाणी? गोग. गोग नावाविषयी किंवा गोग हे जे काही उल्लेख या ठिकाणी आहे त्याविषयी आपल्याला भविष्य वाचायला मिळत आहे. भविष्य म्हणजे काय? मी यापूर्वी पण तुमच्यामध्ये आलो होतो. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांना हे आठवतं. मी भविष्य म्हणजे किंवा भविष्य या शब्दाची व्याख्या काय हे सांगितलेलं आहे. परत सांगतो, भविष्य म्हणजे जे काही पुढं होणार आहे ते अगोदर सांगून ठेवणे, त्याला भविष्य म्हणतात. आणि हे भविष्य प्रगट करणारा किंवा हे भविष्य सांगणारा हा स्वतः देव आहे. आणि ते तो कोणाच्या द्वारे सांगत आहे? यहेजकेल नावाच्या संदेष्टाच्या द्वारे. आणि हे जे गोगाविषयीचं भविष्य आहे हे यहेजकेल संदेष्टाच्या द्वारे कधी सांगण्यात आलेला आहे? याचा जर आपण सखोल अभ्यास केला तर काही वर्ष मागे पुढे होतील, अगदी तंतोतंत होणार नाही. परंतु माझ्या अभ्यासानुसार यहेजकेलने
गोगाविषयीच जे काही भविष्य केलं आहे ते जवळजवळ 2600 वर्षापूर्वी. किती हजार वर्ष? 2600 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या भूमीवर प्रभूचं जे पहिलं आगमन झालं ते होऊन किती वर्ष झालेली आहेत? आता 2024 सुरू आहे, बरोबर? येशू ख्रिस्ताला जगात येऊन सर्व जगाच्या पापासाठी प्रायश्चित्त करून स्वतःचं प्राण अर्पण करून तो मारला गेला, पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला आणि पुनरुत्थानानंतर 40 दिवस त्याने प्रमाण दिलं की तो मरणावर विजयी झालेला आहे. आमेन. आणि 40 दिवसानंतर पुनरुत्थान झाल्यावर 40 दिवसानंतर त्याच्या शिष्यांच्या डोळ्या देखत तो स्वर्गात घेण्यात आला. तर प्रभूचं पहिलं जे आगमन या पृथ्वीवर झालं ते होऊन आता 2000 पेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत. पण एहेजकेल मध्ये जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी 2600 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे ख्रिस्ताला जगात येण्या अगोदर 600 वर्ष. समजलं तुम्हाला? प्रभू येशू ख्रिस्ताला जगात येण्या अगोदर किती वर्ष? 600. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहत आहोत की 2600 वर्षापूर्वी एहेजकेल संदेष्टा भविष्यवाणी करत आहे, भविष्य संदेश देत आहे. आणि तो भविष्य संदेश आहे गोग नावाच्या देशाविषयी. हालेलुया, हालेलुया. आणि अजूनही ही भविष्यवाणी पूर्ण झालेली नाही. समजून घ्या हिचं महत्व काय आहे. अजूनही 2600 वर्षापूर्वी केलेलं भविष्य अजूनही हे पूर्ण झालेलं नाही. परंतु आम्ही अशा दिवसामध्ये पृथ्वीवर आहोत की आमच्या दिवसामध्ये या भविष्यवाणीची तयारी जगात होत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्या ठिकाणी 38व्या अध्यायामध्ये गोगाविषयीची जी भविष्यवाणी आहे ती कशाविषयी आहे तर आपल्याला एक एक वचन वाचल्यानंतर समजणार. एक युद्ध होणार आहे. काय होणार आहे? आणि हे युद्ध भविष्यात होईल. पण त्याविषयीची भविष्यवाणी 2600 वर्षापूर्वी करण्यात आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. काय होणार आहे? युद्ध. आणि ह्या शास्त्र भागामध्ये इतकं सविस्तर सांगण्यात आलेलं आहे की ह्या युद्धाचं नेतृत्व कोणता देश करील, या युद्धामध्ये किती देश एकत्रित येतील, हे युद्ध कोणत्या देशाविरुद्ध लढलं जाईल, ह्या युद्धाला अनुमती कोण देईल, ह्या युद्धाला अनुमती देण्याचा उद्देश काय आणि ह्या युद्धाचा शेवट काय होईल, या सर्व गोष्टी एहेजकेल 38 अध्यायामध्ये अगदी बारीक सारीक लिहिलेल्या आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की पवित्र शास्त्र जे आज स्वर्गाने तुमच्या माझ्या हातात दिलेलं आहे त्यात 66 पुस्तकं आहेत. 39 पुस्तकं जुन्या करारात आहेत आणि नवीन करारामध्ये 27 पुस्तकं आहेत. नवीन करारातले 27 आणि जुन्या करारातले 39 मिळून 66 पुस्तकं होतात. आणि या 66 पुस्तकामध्ये पुष्कळचा जो भाग आहे तो भविष्यवाणीने भरलेला आहे. म्हणजे पुष्कळ शास्त्रवचनामध्ये भविष्यवाणी आहे. काय आहे? आणि त्यापैकी जवळजवळ 99% भविष्यवाण्या जशाच्या तशा या पृथ्वीवर पूर्ण झालेल्या आहेत. आणि राहिलेलं जे काही आहे तेही येणाऱ्या दिवसात जसंच तसंच पूर्ण होणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पेपर वाचतो
आणि पेपरमध्ये कोणत्या बातम्या असतात? जे घडून गेलेलं आहे. घडून गेलेल्या घटना आपण पेपरमध्ये वाचतो, पण पवित्र शास्त्रामध्ये पुढे जे होणार आहे ते अगोदर सांगून ठेवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे जे होणार ते अगोदर बायबल मध्ये सांगून ठेवलं आहे. जगाची किती उलथापालथ होऊ द्या, पण जे शास्त्रात लिहिलं आहे तेच या पृथ्वीवर होणार. आमेन. हालेलुया. किती वादळ येऊ द्या आणि किती वारे येऊ द्या आणि किती महासंग्राम होऊ द्या, पण जे प्रभूच्या वचनात लिहिलं तेच पृथ्वीवर होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तर मी तुम्हाला काय सांगू इच्छित आहे, जुन्या करारात आणि नवीन करारात मिळून किंवा जुन्या करारात जर आपण सविस्तर अभ्यास केला तर जवळजवळ 1500 पेक्षा अधिक वचनांमध्ये भविष्यवाणी आहे. किती वचनामध्ये? 1500 पेक्षा अधिक वचनामध्ये आम्हाला भविष्यवाणी विषयी वाचायला मिळतं. आणि नवीन करारात 300 पेक्षा अधिक भविष्यवाण्या आम्हाला वाचायला मिळतात. प्रेज द लॉर्ड. आणि तशीच एक भविष्यवाणी कुठं आहे? येझेकेलच्या 38व्या अध्यायामध्ये. आणि ती भविष्यवाणी एका मोठ्या युद्धाविषयी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तयाच्या 24व्या अध्यायात, कितवा अध्याय? 24व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने एक चिन्ह दिलं. आणि ते चिन्ह कशाविषयी दिलं ख्रिस्ताने? आपण जेव्हा मत्तई 24 वाचतो तेव्हा आपल्याला 24व्या अध्यायामध्ये मंदिराची धूळधाण व युगाची समाप्ती याविषयी येशूचे भविष्य केलेलं आपल्याला वाचायला मिळतं. मंदिराची काय होईल? धूळधाण. आता या मंदिराची धूळधाण म्हणजे कोणतं मंदिर? जे प्रभू आला तेव्हा यरुशलेम नगरीत मोरिया पर्वतावर बांधलेलं होतं. तर ख्रिस्ताने भविष्यवाणी केली, हे मंदिर पाडलं जाईल. आणि ते इतिहासामध्ये घडलेलं पण आहे. इतिहासात घडलं. टायमिंग माग पुढे होईल, परंतु ख्रिस्ताने इसवी सन 30व्या शतकामध्ये ही भविष्यवाणी केली की हे मंदिर जे यरुशलेमेत आहे ते पाडलं जाईल. आणि त्यानंतर 40 वर्षाने ते मंदिर पाडलं गेलं. म्हणजे कितवं साल सुरू होतं? इसवी सन 70 मध्ये यरुशलेमेतलं मंदिर पाडून टाकलं, जे अजूनही बांधलं गेलेलं नाही. त्या जागेवर एकच भिंत आहे, तिला इंग्रजीमध्ये वेलिंग वॉल म्हणतात, मराठीत विलापाची भिंत म्हणतात. ती आजही तिथं आहे आणि ते अजूनही बांधलं गेलं नाही. पण येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त त्याचं आत्मिक मंदिर ह्या जगातून काढून घेईन, तेव्हा यहुदी लोक हे भौतिक मंदिर जे तिसरं आहे ते बांधायला सुरुवात करतील. याचे स्पष्ट संकेत आपल्याला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतात. पण माझा विषय आज तो नाही. मी तुम्हाला मत्तई शुभवर्तमान 24 अध्यायामध्ये एक वचन वाचून दाखवू इच्छितो. आणि ते वचन आहे 6. तुम्ही लक्ष द्या, मी वाचतो. त्या ठिकाणी ख्रिस्ताने असं म्हटलं आहे, तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. येशू ख्रिस्त ही भविष्यवाणी करत आहे. कशाची भविष्यवाणी? लढाया होणार आहेत याविषयी ख्रिस्त काय करत आहे? आणि ख्रिस्त शिष्यांना हे सांगत आहे की तुम्ही जेव्हा लढायांविषयी ऐकाल व त्याच्या अवया ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ
नाही म्हणून सांभाळा. पुढं तो म्हणतो कारण असं होणं आवश्यक आहे. तुम्ही रोखू शकणार नाही तुमची प्रार्थना. एक देश दुसऱ्या देशाबरोबर लढणार, हे युद्ध तुमची प्रार्थना रोखू शकणार नाही. कारण येशूने काय म्हटलं, हे होणं आवश्यक. हे होणार. काळ्या दगडावरली ही रेग आहे. आज जर तुम्ही वर्ल्ड न्यूज पाहिली तर किती देशांमध्ये युद्ध सुरू आहे, हा प्रकाश तुम्हाला पाहायला मिळेल. हे संपूर्ण जे जग आहे ते गोंधळलेल्या स्थितीत आहे. किती देशांमध्ये युद्ध सुरू आहे, किती देशांमध्ये युद्ध सुरू आहे. काही देशांमध्ये आतल्या आतच मोठमोठे हिंसाचार होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ख्रिस्ताने ही भविष्यवाणी केली आहे की तुम्ही सांभाळा, घाबरून जाऊ नका. म्हणजे जेव्हा लढायांविषयी किंवा ती चर्चा तुमच्या कानी येईल तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका, तर तुम्ही सांभाळा, कारण हे होणं आवश्यक आहे. पण अजून तो 7व्या वचनात काय म्हटला, कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. प्रेज द लॉर्ड. तर हे येशू ख्रिस्ताने शिष्यांना काय सांगितलं आहे? चिन्ह. कशाविषयीचं चिन्ह? शिष्यांनी 24 अध्याय 3ऱ्या वचनात ख्रिस्ताला 3 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न, हे कधी होईल? हे कधी म्हणजे हे मंदिर कधी पाडलं जाईल? दुसरा प्रश्न, आपल्या येण्याचं आणि युगाच्या समाप्तीचं चिन्ह काय ते तुम्ही आम्हाला सांगा. मग ख्रिस्ताने वचन 4 पासून काय सांगितले आहेत? शिष्यांना चिन्ह काय दिली? काय दिली? कशा संदर्भात ती चिन्ह दिली आहेत? त्याला येण्या अगोदर आणि ह्या युगाची समाप्ती होण्या अगोदर काय घडेल ह्या जगामध्ये, हे आहेत मत्तई 24 अध्यायात प्रभूने दिलेले चिन्ह. काय आहेत? जसं आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत, बरोबर आहे ना? तुम्हाला सर्वांनाच अनुभव असणार, मला पण आहे. खेड्यापाड्यात जास्त करून आता गॅस झाले सर्वीकडे, परंतु चुलीवर स्वयंपाक होता. आणि मग जेव्हा एक व्यक्ती आकाशाकडे पाहणार की आकाश आता काळभोर झालेला आहे, तेव्हा ती व्यक्ती काय तयारी करते की जे सरपण आहे ते तोडून घरात नेऊन ठेवायचं, किंवा कपडे सुकत आहेत तर ते काढायचे कुठं नेऊन ठेवायचे? घरामध्ये. का बरं? त्यांना काय अंदाज आला आकाशाकडे पाहून? अंदाज आहे काय? म्हणून ते पाऊस पडायच्या अगोदर काय करतात? तयारी. अगदी आम्हाला या ठिकाणी असंच काहीतरी शिकायला मिळतं. ख्रिस्ताने त्याच्या येण्या अगोदर आणि हे जे युग आहे, आता त्या भाषेत कलयुग म्हणतात, आपल्या भाषेत कलयुग म्हणत नाही, पण हे युग आहे. या युगाची समाप्ती होण्या अगोदर काय होईल जगामध्ये, तर येशूने अनेक चिन्ह दिले. पण माझा विषय आज शास्त्रामध्ये युद्धाविषयीची जी काही भविष्यवाणी आहे तिच्याकडे असल्यामुळे प्रभूने एक चिन्ह हे पण दिलं आहे की त्याला येण्या अगोदर युगाची समाप्ती होण्यापूर्वी आमच्या कानी काय येईल? लढाया आणि त्यांच्या आवया. हालेलुया. मग तुम्ही लढायांविषयी ऐकत आहात का? त्याच्या आवया तुम्हाला ऐकू येत आहेत का? मग हे जर तुम्हाला ऐकू येत आहे तर त्यावरून तुम्हाला काय अंदाज येत आहे? ह्या लढाया तुम्हाला काय संदेश देत आहेत? कोणाचं येणं जवळ आले आहे आणि कशाच समाप्ती? युगाची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर शास्त्रामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये 3 मोठे मोठे युद्ध होतील अशी भविष्यवाणी विषयी आपल्याला वाचायला मिळतं. हालेलुया. आणि त्यापैकी एचकेल 38 अध्यायामध्ये आपल्याला
या 3 युद्धापैकी जे पहिलं युद्ध होईल त्या युद्धाविषयीची चर्चा किंवा भविष्यवाणी एस्केल 38 मध्ये पाहायला मिळते. प्रेज द लॉर्ड. वाचा बरं एस्केल 38 याचा पहिलं वचन. यावेळेला कृपा करून वाचूया आपण. काय सांगतं ते वचन? परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की हा. मानवपुत्रा, हम्म. मागोग देशातील गोग हम्म. जो रोष, मेशेक व तुबाल यांचा अधिपती त्याचकडे आपले मुख करून त्याच विरुद्ध संदेश दे. हा बघा काय म्हटले आहे इकडे. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले म्हणजे त्याला मिळालं देवाचं वचन. कोणला? एस्केलला. काय वचन मिळालं बरं? 2 मध्ये काय वाचलं आपण? मानव पुत्रा, मागोग देशातील गोग. समजून घ्या, मागोग देशामध्ये कोण आहे? मागोग देशात कोण आहे? गोग. गोग कुठं आहे? गोग आहे कुठं? मागोग. हा असं सांगा मला. मागोग देशातील काय म्हटलेलं आहे? गोग. गोग. आणि पुढं काय म्हटलं आहे? गोग जोरोश. काय म्हटलेलं आहे? गोग जो रोष. गोग जोरोश. गोग जोरोश. गोग जोरोश. आणि मग म्हटलेलं आहे पुढे काय? हा मेशेक व तुबाल यांचा अधिपती त्याचकडे आपले मुख करून त्या विरुद्ध संदेश दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर या ठिकाणी 2600 वर्षापूर्वी जेव्हा कोण अस्तित्वात नव्हता? गोग. कोण अस्तित्वात नव्हता? जेव्हा एस्केलने संदेश दिला तेव्हा अस्तित्वात कोण नव्हता? गोग अस्तित्व. त्या विरुद्ध एस्केलला काय द्यायला लावला आहे? संदेश. आणि गोगाच्या कोणा विरुद्ध संदेश दे म्हटला आहे? अधिपती. गोगाचे अधिपती विरुद्ध काय दे? संदेश दे. मानव पुत्रा, मागोग देशातील गोग. मागोग देशातील गोग. हा गोग जो काय आहे? रोष. गोग जो रोष म्हणजे ही भविष्यवाणी या ठिकाणी मागोग देश जो आहे त्यामध्ये कोण बसलेला आहे? गोग जो रोष. कोण आहे? तर मागोग नावाचा एक प्रदेश आहे पृथ्वीवर. काय आहे? आणि त्यामध्ये कोण आहे बरं? गोग आहे. हा. आणि तो प्रमुख पुढारी आहे. प्रमुख कोण आहे तो? पुढारी. त्यालाच काय म्हटलं आहे? रोष. नाही, त्यालाच काय म्हटलं? गोगलाच काय म्हटलं आहे? गोग जो रोष म्हटलेला आहे. लक्षात ठेवा, गोग जो कोण आहे? रोष. तर रोष म्हणजे आज या पृथ्वीवर असलेला रशिया नावाचा देश. कोणता देश आहे पृथ्वीवर? रशिया. कोणता देश? रशिया. रशिया. आहे ना माहिती तुम्हाला रशिया? हा. तर ही भविष्यवाणी कोणत्या देशाविषयी आहे मग? रशिया. कोणता देश? हा, रशिया नावाचा देश या पृथ्वीवर आज आहे. आणि रूस किंवा रशिया नावाच्या देशाविषयी या ठिकाणी काय आहे? ही भविष्यवाणी. काय आहे? भविष्यवाणी. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? मेशेक. काय म्हटलं आहे? मेशेक म्हणजे आताच मॉस्को. कोणता? मॉस्को. आणि पुढे काय म्हटलं आहे? कोण आहे? तुबाल म्हणजे तोबस्क किंवा सायबेरिया. कोणता भाग आहे? हा. आणि एस्केलला काय सांगतो? देव यांचा अधिपती म्हणजे हे जे काही साम्राज्य आहे त्यांचा अधिपती या विरुद्ध कायदे. आज रशियाचा अधिपती कोण आहे? कोणाला माहित आहे त्या अधिपतीचं नाव? हा. काय नाव आहे त्यांचं? व्लादिमीर पुतीन. व्लादिमीर पुतीन हे
असा एकमेव व्यक्ती आहे की ज्याने रशियाचं जे प्रमुख पद आहे ते जवळजवळ 1999 पासून ते पद वर विराजमान होऊन आता तर कायदा पण बदलला आहे तिकडला की 2036 पर्यंत व्लादिमीर पुतीनच रूसवरती राष्ट्रपती म्हणून राहणार, कोणी हटवू शकणार नाही कोणाला, व्लादिमीर पुतीनला. आता मला माहित नाही की ही भविष्यवाणी जरी रशियाविषयी आहे पण अधिपती पुतीनच आहे की पुतीन नंतर दुसरा कोण येणार आहे हे मला कल्पना नाही. पण फक्त मी तुम्हाला हे सांगितलं आहे की आता सध्या रशियावरती राज्य किंवा रशियाचे राष्ट्रपती कोण आहेत? व्लादिमीर पुतीन. आणि म्हणून ही भविष्यवाणी आपल्याला शास्त्रामध्ये कोणत्या देशाविषयी वाचायला मिळते? कोणता देश? रशिया देश. परंतु जेव्हा येझकेल संदेष्टाने ही भविष्यवाणी केली तेव्हा रशिया देश अस्तित्वात नव्हता. कोण अस्तित्वात नव्हतं? बघा, जो देशच अस्तित्वात नव्हता त्या देशाविषयी काय केली आहे? भविष्यवाणी. मग रूस कधी अस्तित्वात आला? आणि रूस अस्तित्वात येण्यापूर्वी या पृथ्वीवर कोणतं साम्राज्य होतं? तर त्याला सोव्हिएत युनियन म्हणतात. आता इकडं कठीण वाटेल तुम्हाला ऐकायला, परंतु वचन शिकण्यासाठी हे समजणं पण गरजेचं आहे. कसं रशियाविषयी हे वचन आहे? तर रशिया जगासमोर येण्यापूर्वी कोणतं साम्राज्य होतं या पृथ्वीवर? सोव्हिएत युनियन, ज्याला शॉर्ट फॉर्म इंग्लिश मध्ये USSR म्हणतात. USSR म्हणजे युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक. आणि मराठीमध्ये काय म्हणलं गेलं आहे त्याला? मराठीमध्ये सोव्हिएत म्हणजे जे नियम व कायदा बनवला, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी विचाराचे लोक, आणि रिपब्लिक म्हणजे गणराज्य. तर एक मोठं साम्राज्य या पृथ्वीवर होतं आणि त्या साम्राज्यामध्ये 15 देश होते. किती देश? 15 देश मिळून एक देश, ज्याला सोव्हिएत युनियन म्हणतात. समजून घ्या काय आहे. किती देश मिळून? 15. आता एवढा वेळ नाही तुम्हाला हे 15 देशाचे नाव वाचून दाखवायला. माझ्याकडे नाव पण आहे कोणते देश होते. 15 देश मिळून किती देश होते?